नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आपल्या सर्वांचा मला एक कॉमन डाऊट येत होता की सर, जे काय आता इंडियामध्ये नीट ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झाले आहेत आणि जर समजा आता आम्ही ओपन कॅटेगरीमधून जर आमचा फॉर्म फिल केला आणि नंतर ज्यावेळेस महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग चालू होईल किंवा मग वेगवेगळ्या कोटाची ज्यावेळेस काउन्सिलिंग चालू होईल त्यावेळेस जर आम्ही कॅटेगरीमधून काउन्सिलिंग केली तर आम्हाला फी जी आहे ती कॅटेगरीची द्यावी लागेल की मग आता आम्ही ॲप्लिकेशन फॉर्म ओपन कॅटेगरीमधून फिल करत आहोत तर आम्हाला ओपन कॅटेगरीचीच फी जी आहे ती समोर ॲडमिशन घेताना द्यावी लागेल। तर ह्या दोन्ही डाऊटबद्दल मी तुमचा जो काय एक डाऊट आहे तो पूर्णपणे सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला एकदम 100% करेक्ट इन्फॉर्मेशन मी या छोट्याशा व्हिडिओमधून शेअर करत आहे। तर पहा, सर्वात अगोदर आपण थोडा विचार करायचा आहे की सर्वात अगोदर जर तुम्हाला फक्त महाराष्ट्र स्टेटमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्हाला दोन प्रकारची काउन्सिलिंग चालते। एक MBBS BDS साठी जे काय आपला स्टेट कोटा राहतो ना 85% स्टेट कोटा, त्यामधून तुम्ही गव्हर्नमेंट तसंच जे काय तुमचे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत त्या कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन करू शकतात। म्हणजेच जर तुम्हाला MBBS किंवा मग BDS कोर्ससाठी राज्यामध्ये जर समजा फक्त महाराष्ट्र स्टेटमध्येच ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही आत्ता ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो ओपन कॅटेगरीमधून फिल केला आणि नंतर तुम्ही काउन्सिलिंग तुमची कास्टनुसार केली तरी तुम्हाला त्या ठिकाणी 100% कॅटेगरीचा बेनिफिट दिला जाणार आहे आणि जे काय गर्ल्स फ्री एज्युकेशन लागू आहे ते पण तुम्हाला 100% मिळणार आहे। पण कधी? ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग करणार आहे त्याच वेळेस। पण जर समजा तुम्ही आत्ता ॲप्लिकेशन फॉर्म ओपनमधून फिल केला आहे आणि नंतर तुम्हाला ऑल इंडिया कोटा 15% मधून जाणं आहे समजा, किंवा मग बाहेर राज्यामध्ये ॲडमिशन करणं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा कोणतेही पण कॉलेज असो, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते सेंट्रलचा जो आता तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला ना तर तुम्हाला मग त्या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे जर तुम्हाला बाहेर राज्यामध्ये जाऊन ॲडमिशन करणं असेल ऑल इंडिया कोट्यामधून तर तुम्ही नीट ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो 100% तुमच्या कॅटेगरीमधूनच फिल करा। पण जर तुम्हाला वाटतंय की आम्हाला फक्त महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोटाचीच काउन्सिलिंग करणं आहे तर तुम्ही आता ओपनमधून जरी ॲप्लिकेशन फॉर्म नीटचा फिल केला तरी ज्यावेळेस काउन्सिलिंगचा ॲप्लिकेशन फॉर्म स्टेट काउन्सिलिंगचा निघणार आहे त्यावेळेस तुम्ही तुमची कॅटेगरी सिलेक्ट करू शकता। तुम्ही त्या काउन्सिलिंगचा फॉर्म ज्या कॅटेगरीमधून फिल करणार आहे आणि तुमच्याकडे ज्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहेत ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन त्यानुसार तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट दिला जातो। नीट ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही कोणत्या फॉर्म फिल केला किंवा तिथं काय मिस्टेक झाली ही पुढे कुठेही ग्राह्य धरली जात नाहीये। तर काउन्सिलिंगचा जो काय महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट ओपन करताना ॲप्लिकेशन फॉर्म तर तिथं जी काय इन्फॉर्मेशन तुम्ही फिल करणार आहे तीच तुमची ॲक्युरेट इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला कॅटेगरी फीस बेनिफिटसाठी किंवा मग सीट अलॉटमेंटसाठी यूज केली जाते। हे झालं आपलं MBBS BDS साठी। त्यानंतर तुम्ही जर बघितलं सेकंड तर तुम्हाला या ठिकाणी जो आपला BAMS कोर्स आहे त्याचबरोबर एक BHMS वाला कोर्स आहे आणि नंतर तुम्हाला एक BUMS युनानीवाला कोर्स बघायला भेटतो। तर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर राज्यामध्ये स्टेट काउन्सिलिंगमधूनच समजा स्टेट काउन्सिलिंगमधून तुम्हाला एक 70% स्टेट कोटा बघायला भेटतो। यामध्ये तुम्हाला कॅटेगरीचा पूर्णच्या पूर्ण बेनिफिट दिला जातो। त्याचबरोबर एक 15% ऑल इंडिया कोटा राहतो आणि एक 15% सीटसाठी जो आहे तो आपला IQ कोटा राहतो। आता IQ कोट्यामधून तुम्ही कॅटेगरी कोणती जरी सिलेक्ट केली तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचं बेनिफिट दिलं जात नाहीये। तर तुम्हाला जी काय ओपन कॅटेगरीची फीस असेल त्याच्या 3 पटीने फीस पे करावी लागते। तर हा झाला IQ कोटा म्हणजेच मॅनेजमेंट कोटा। बाकी 15% ऑल इंडिया कोटा जो आहे या ठिकाणी CET सेलोच केला जातो। तुमच्याकडून 2000 रुपये काउन्सिलिंगची फीस राहते आणि 50,000 रुपये डिपॉझिट घेऊन केलं जातं। त्याचबरोबर हा 70% जो आहे तो आपला स्टेट कोटा आहे। या ठिकाणी जसं आपण MBBS BDS ला ॲप्लिकेशन फॉर्म दिला ना तर तो सेम फॉर्म यूज करून आपण BMS BHMS BUMS ची पण काउन्सिलिंग करू शकतो। तर हा जो 70% आणि 15% स्टेट कोटा आहे ना ऑल इंडिया कोटा, फक्त ह्या 15% ऑल इंडिया कोटामध्ये तुम्हाला फक्त राज्यातले जे की प्रायव्हेट कॉलेज आहेत त्याचमध्ये ॲडमिशन दिलं जातं। गव्हर्नमेंट कॉलेज कुठल्याही प्रकारचं येत नाही तिन्ही कोर्ससाठी किंवा मग अदर राज्यातले बी कॉलेज येत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। तर 70% स्टेट कोटा त्याचबरोबर राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजचा BMS BHMS BUMS चा 15% ऑल इंडिया कोटा, या जर दोनच कोटाला तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर तुम्ही आता तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जरी ओपन कॅटेगरीमधून फिल केला तरी नंतर तुम्ही स्टेट काउन्सिलिंगमध्ये तुमची कास्ट यूज करू शकता आणि तुम्हाला ठिकाणी 100% कॅटेगरीचा बेनिफिट दिला जातो, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। पण तुम्हाला जर समजा EEEC ची काउन्सिलिंग करणं असेल आणि त्या ठिकाणी जर समजा तुम्हाला अदर राज्यातल्या गव्हर्नमेंट कॉलेजला 15% सीटमधून अप्लाय करणं असेल किंवा राज्यातील जे काय 22 BMS चे कॉलेज तसंच एक कॉलेज BHMS वाला आहे आणि 2-4 कॉलेज आहेत ते BUMS वाले तुम्हाला बघायला भेटतील। समजा यांच्या जर 15% सीटला जर अप्लाय करणं असेल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 15% कोट्यातून तर मग त्या ठिकाणी तुम्हाला आता ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो नीटचा
तुमच्या कॅटेगरीमधून फिल करणं गरजेचं आहे। पण तुम्हाला राज्यातच जर ॲडमिशन करणं असेल स्टेट काउन्सिलिंगमधून, समजा स्टेट कोट्या थ्रू किंवा मग BMS BHMS BUMS जे काय प्रायव्हेट कॉलेजच्या 15% सीट राहतील ऑल इंडिया कोट्यामधून आपल्या राज्यातल्या, तर त्या ठिकाणी अप्लाय करणं असेल तर तुम्ही आता जरी ओपनमधून फॉर्म फिल केला आणि नंतर काउन्सिलिंगच्या वेळेस तुम्ही जर कॅटेगरी यूज केली तर काउन्सिलिंगच्या वेळेस तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कशी काउन्सिलिंग करताय त्यावर तुमचं जे आहे ते स्कॉलरशिप किंवा तुम्हाला जे सीट अलॉटमेंट आहे त्यावर डिपेंड असतं। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर पहा ग्रुप सी येतो आपल्याकडे एक 3rd नंबरचा। तर ग्रुप सी मध्ये तुम्हाला आपला BPTS फिजिओथेरपी बघायला भेटतं, BOTS बघायला भेटतं आणि BA SLP नावाचा एक कोर्स आहे, BPO नावाचा एक कोर्स आहे। तर हे कोर्स तुम्हाला बघायला भेटतात। जर तुम्हाला आता BPTS साठी ॲडमिशन करणं आहे आणि तुम्ही फक्त 85% स्टेट कोट्यामधून ॲडमिशन करणार आहात तर तुम्हाला या ठिकाणी 100% आता जरी तुम्ही ओपनमधून ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला आणि नंतर महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग जर तुम्ही तुमच्या कास्टमधून किंवा कॅटेगरीमधून केली तरी तुम्हाला 100% गर्ल्स फ्री एज्युकेशन पण भेटून जाणार आहे आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला सीट अलॉटमेंट पण केलं जाणार आहे आणि तुमच्या कॅटेगरीनुसार जेवढी फीस आहे तेवढीच फीस तुम्हाला देणं इम्पॉर्टंट राहील। ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। म्हणजेच यामधून आपल्याला एक गोष्ट समजते की जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये जर स्टेट काउन्सिलिंग करणं आहे, स्टेटमध्येच ॲडमिशन करणं आहे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि तुम्ही जर नीट ॲप्लिकेशन फॉर्म आता डॉक्युमेंट नाही आहे म्हणून ओपन कॅटेगरीमधून जरी फिल केला तरी नंतर तुम्ही तुमची कास्ट जी आहे ती काउन्सिलिंगमध्ये यूज करू शकता आणि तुम्हाला 100% जे आहे ते यावर कॅटेगरीचा बेनिफिट पण मिळणार आहे आणि सीट अलॉटमेंटसाठी पण तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार आहे, फीसाठी पण कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार आहे। फक्त लॉस एवढा होतो की जर एखादा विद्यार्थी SC ST मधून जरी असेल आणि तुम्ही नीट ॲप्लिकेशन फॉर्म जर समजा ओपन कॅटेगरीमधून भरला तर तुम्हाला या ठिकाणी ओपन कॅटेगरीची फीस पेमेंट करावी लागते। ही गोष्ट लक्षात घ्या। आणि सेकंड तुमचा लॉस असा आहे की तुम्हाला या ठिकाणी जो काय ऑल इंडिया कोटा राहील गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजचा बाहेर राज्यात जाऊन तुम्हाला जर ॲडमिशन करणं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीमधून नीट ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो फिल करणं खूप गरजेचं आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आणखीन एखादा डाऊट जर या ठिकाणी शिल्लक असेल की आम्ही असं केलं तर काय होईल समजा, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा, आम्ही तुम्हाला त्याचा पूर्णपणे 100% रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग जे आहे MBBS पासूनची पार BSc नर्सिंगपर्यंत जर आमच्या थ्रू करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण सविस्तर माहिती देऊ। त्याचबरोबर जर तुम्हाला फ्रीमध्ये अपडेट आणि गायडन्स हवा असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअपवर किंवा मग आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता। आम्ही तुम्हाला तिथं एकदम डिटेलमध्ये सर्व इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू।